नमस्कार. आज आपण आलो आहोत भाकर सेवा संस्था म्हणजेच आपली लाडकी भारतीय कष्टकरी रेल्वे सेवा संस्थेचा 1993 ते 2025 पर्यंतचा झालेला कायापलट पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहत आहोत पाटीलवाडा पर्यटन केंद्र आणि त्यासोबतच आपण संस्थेचे असणारे विविध प्रकल्प यांचे आपण आज दर्शन घेणार आहोत. तर आपण आता स्टार्ट करत आहोत संस्थेचे विविध प्रकल्प पाहण्यासाठी. निसर्गाच्या कुशीमध्ये एक आगळे वेगळे असे स्वरूप प्राप्त झालेले आपले भाकर सेवा संस्थेचे एक कायापालट आपण आज पाहणार आहोत. विविध काजूंच्या बागा आजी आजोबांनी स्वतःच्या हाताने फुलवलेले आज काजूच्या बागा, डांबरीकरणाच्यामुळे एक संस्थेला एक वेगळंच रूप आलेले आहे आपल्या इथे. झाडाझुडपांनी नटलेले आणि निसर्गाच्या कुशीत असलेले हे भाकर सेवा संस्थेचे एक आगळेवेगळे स्वरूप. आपण आता जाणार आहोत भाकर सेवा संस्थेचा एक वेगळा असा उपक्रम म्हणजेच पर्यटन केंद्र, जे मत्स्य विभागामार्फत आपल्याला प्राप्त झालेले आहे. यामध्ये 4 कौलारू घरे आहेत, त्यामध्ये 2 AC रूम्स, 2 नॉन AC रूम. यासाठी विविध पर्यटक इथे येऊन त्याचा उपभोग घेत आहेत. आपण पाहत आहात आता पर्यटन केंद्र. पहिले आहेत हे आपले 2 AC रूम. यापुढे आहे आपले 2 नॉन AC रूम आणि त्याच्या पुढे आहे एक आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ज्याचं उद्घाटन अजून बाकी आहे, असे आपले भाकर वाचनालय, जे ग्रामीण मुलांना जे काही शैक्षणिक पुस्तके लागणार आहेत किंवा अन्य पुस्तके जी वाचनासाठी उपलब्ध होणार आहेत, ते आपण इथे उपलब्ध संस्थेमार्फत करून देणार आहोत. त्यासाठी हे लायब्ररीचे आपण काम आता लवकरच सुरू करणार आहोत. आपण नक्की ह्या पर्यटन केंद्रांना भेट द्यावी. पर्यटन केंद्राच्या माध्यमातून विविध मत्स्य आणि मत्स्याच्या संदर्भातील असणारे प्रोजेक्ट्स याविषयी माहिती इथे आपल्याला प्राप्त होईल. यानंतर आपण जाणार आहोत संस्थेचा असा एक प्रकल्प आहे जो खूप वर्षांनी आपल्याला उभा करता आलेला आहे आणि हे एक अरुणा मॅमचे एक स्वप्न होते, ते एक सत्यात उभारलेले आहे. हे एक फक्त स्वप्न नसून हे संस्थेचे एक यश आहे मोठे, की ज्यामुळे संस्थेला एक बळकटी आलेली आहे. आता आपण जात आहोत संस्थेच्या वृद्धाश्रममध्ये. हे वृद्धाश्रम असून त्याला आपण आजी आजोबांचं गाव म्हणतो आणि आजी आजोबांच्या गावामध्ये आता सध्या 18 आजी आजोबा आहेत आणि त्यांचा सांभाळ पूर्णपणे संस्था करीत आहे. हे आहे आपले आजी आजोबांचे गाव. निसर्गाच्या कुशीत असलेले सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे आपले आजी आजोबांचे गाव, ज्यामधील राहणाऱ्या आज्या ह्या निराधार असून त्यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या पूर्णपणे विनामूल्य आहेत. तसेच आज्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा म्हणजेच मेडिकलची असो अथवा अन्य सर्व सुविधा इथे देण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. आपण सर्वांनी नक्की या अरुणाश्रमला भेट द्यावी आणि आज्यांबरोबर वेळ घालवावा. अरुणाश्रम, आजी आजोबांचे गाव. हे आहे आपले संस्थेचे झालेले कायापलट. पूर्वी फक्त एकच इमारत होती, जी आपण आजी आजोबांसाठी फक्त एक हॉलमध्ये आपण ठेवत होतो आणि आता 10 रूम्स आहेत, की ज्याच्यामध्ये सर्व आजी आजोबांना ठेवले गेले आहे आणि सर्वजण आनंदाने इथे राहत असून त्यांना त्यांचा सर्व गरजा पूर्ण करता येत आहेत. तर सर्वांनी नक्की भाकर सेवा संस्थेला भेट द्यावी आणि आजी आजोबांसोबत वेळ घालवावा. धन्यवाद.